मंडळी, तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघितलाय का? हा प्रश्न विचारतोय कारण सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेम ऑफ थ्रोन्स सुरू असल्याचं चित्र आहे. दादांची राष्ट्रवादी ताब्यात घेण्यासाठी आता टोकाचा संघर्ष सुरू झालाय का? आणि ही फक्त शंका नाहीये, याला दुजोरा देणाऱ्या घटना तुम्हाला सांगणार आहे एक एक करून. 28 जानेवारी 2026 अजितदादांचा विमान अपघात, महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यानंतर उजाडला तिसरा दिवस होता 31 जानेवारी 2026. सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतरची तारीख, फक्त एक तारीख लक्षात घ्या आणि घटना काय काय घडल्या बघा. तारीख आहे 10 फेब्रुवारी. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये एक मोठी पत्रकार परिषद झाली. आमदार रोहित पवारांची. रोहित पवार म्हणाले, दादांचा अपघात नसून घातपाताचा संशय आहे. त्यांच्या पत्रकार परिषदा त्यानंतर अनेक दिवस सुरू होत्या. त्यांनी जणू काय धडाका लावला, आरोपांची राळ उडवून दिली. पण याच दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूच्या नंतर अवघ्या 18 दिवसांनी म्हणजे 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. ते पत्र माझ्या हातात आहे आणि ती जी घटना होती त्या घटना बदलाच्या संदर्भातली, आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्ही ते बघताय. निवडणूक आयोगाला त्या पत्रात काय म्हटलं गेलं? त्या पत्रात होतं, पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर कार्यकारी अध्यक्षांकडे सगळे अधिकार असतील. म्हणजे कोणाकडे असतील? प्रफुल्ल पटेलांकडे असतील. दावा केला जातोय की याच काळात त्यांनी पक्षाची घटना बदल, पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून गायब झाले. पुढची तारीख 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आणि तेव्हाच अगदी त्याच दिवशी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार याची घोषणा सुद्धा झाली. असं म्हणतात की दादा गेल्यानंतर पक्षाच्या घटनेत काही जे बदल केले गेले त्याची कुणकुण त्यांना लागली आणि मग त्यांनी पुढची तारीख 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. ते पत्र सुद्धा माझ्या हातात आहे आणि या पत्रात त्या काय म्हणतायत त्याचा गोषवारा सांगतो. त्या पत्रात त्या म्हणतात की दादा गेले त्या दिवसापासून आजपर्यंत जो पत्रव्यवहार झाला असेल पक्षाकडून तो ग्राह्य धरू नका. याचा अर्थ काय?